कशाबद्दल काय बरं फ्रेंडशिप डे आज सेलिब्रेशन करतो. आज आहे फ्रेंडशिप डे आणि आम्ही फ्रेंडशिप डे निमित्त आम्ही आलोय पार्टी करायला. हे सर्व सगळे आहेत ना, हे सगळे हे चिल्ले पिल्ले हे बघा हे 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 सगळे एकमेकांचे फ्रेंड आहेत. कधीपासून? जन्मापासून. कधीपासून? जन्मापासून. उसने केला पापड. फिनिश. तेरा पापड किधर गए? फिनिश. संपला काय हो पापड? संपला? विराट काय खातो? मला विचारा रे पोरसवर, मला विचारा रे एखादी घासलीस का असं. मला त्या दिवशी पण हॉटेलमध्ये असंच केलं. मी पिऊ तिखट नाही? नाही तिखट नाही. कशी आहे? बाराला 3 मिनिटं बाकी आहेत. बोलत होत्या की 10 वाजता आपण घरी यायचं जेवण खावण करून आणि 10 वाजता त्या निघाल्या आहेत हॉटेलमध्ये जायसाठी. 10 वाजले होते हो. 9:30ला निघालो आपण घरातून बाहेर. ब्रेक जरी झाला तरी चालेल पण आज एक्झाम चालू. एक्झाम फोटो एक पण काढा पण आपण काय. गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. तर काल होता संडे आणि संडे निमित्त आम्ही फ्रेंडशिप डे साजरा केलं, सेलिब्रेशन केलं. म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या फर्स्ट संडेला फ्रेंडशिप डे असतं. मग काल होता ऑगस्ट महिन्यातील फर्स्ट संडे आणि मग तेव्हा मुलांचं चाललेलं की आम्हाला फ्रेंडशिप डेचं सेलिब्रेशन म्हणून कुठेतरी बाहेर जायचं आहे. आणि आम्ही आहोत पोलीस वाईफ, म्हणजे आमच्या मिस्टरांना तर काही सुट्टी मिळत नाही. म्हणजे कोणतेच डे नाही, फ्रेंडशिप डे तर त्यांच्यासाठी काहीच विशेष नाही. बाकीचे कोणते खास डे असले ना तरी त्यांना सुट्टी नसते. मग आम्ही सर्वजणींना म्हणजे पोलीस क्वार्टर्समध्ये राहतो आणि पोलीस क्वार्टर्समध्ये आम्ही राहिल्यामुळे आम्ही जेव्हा राहायला आलो ना तेव्हाच आमचे मुलंही जन्माला आले. तर तेव्हापासून आम्ही पोलीस क्वार्टर्समध्ये राहतो आहे. म्हणजे आमची मुलं जी आहेत ना ती जन्मापासून एकमेकांचे फ्रेंड्स आहेत आणि आम्हीही आता म्हणजे त्यांच्या जन्मापासून आम्हीही फ्रेंड्स झालो आहे. म्हणजे इथे राहायला आल्यापासून ना आम्ही छान अशा जीवाभावाच्या मैत्रिणी झालो आहे. आम्ही एकमेकांच्या बहिणीप्रमाणे फॅमिलीप्रमाणे झालेलो आहोत. तर म्हणूनच मग त्या मुलांचंही म्हणणं होतं की आम्हाला बाहेर जायचं आणि आमचंही म्हणणं होतं. कारण की ना म्हणजे माझं जेव्हा ऑपरेशन झालं ना तेव्हा माझ्या सर्व मैत्रिणी आहेत ना कोकणात फिरायला गेलेल्या. म्हणजे गणपतीपुळे कोकणात असं फिरायला, म्हणजे आमचं आधीच ठरलेलं की आपल्याला फिरायला जायचं आहे म्हणून. पण काय कोइन्सिडन्स ना की माझंच तेव्हाच प्रॉपर ऑपरेशनची तारीख ही म्हणजे अचानक मला ऑपरेशनला जावं लागलं. ज्या दिवशी बाहेर जायचं होतं त्याच दिवशी मला जावं लागलं. मग आम्हाला त्यांच्यासोबत कोकणात जायला जमलेलं नव्हतं. म्हणून मग आमचं चाललेलं की आपण म्हणजे कारण की माझं ऑपरेशन झाल्यापासून मी कुठे बाहेर फिरायला वगैरे गेलेली नव्हती. म्हणून मैत्रिणींचं चाललेलं की आपण सर्वजणी फ्रेंडशिप डेची पार्टी वगैरे करूया. मग आम्ही ठरवलेलं काय माहिती आहे दुपारीच जायचं. दुपारी जाण्याचं मग दुपारी जाऊया असं म्हणून म्हणजे काही ना काही कामं मुलांची तयारी, परत आमच्या घरातली काही ना काही कामंही. संडे असल्यामुळे कोण म्हणतं मला भाजीपाला आणायला जायचं आहे, कोण म्हणते मला मिस्टरांसोबत जायचं आहे, कोण म्हणते माझे मिस्टर घरी आहे त्यांचं काम करायचं, असं सगळं चालू असतं. आणि मग त्याच्यातूनच आम्ही वेळात वेळ काढून म्हणजे दोघीजणी होते, त्यांचे मिस्टर नाईटला जाणार होते आणि माझे मिस्टर आणि एका मैत्रिणीचे मिस्टर ते गावी गेलेले आणि माझे मिस्टर हे ड्युटीवरून येणार होते. मग आम्हाला तसं टाईम ॲडजस्ट करून मुलांना घेऊन आम्हाला जावं लागलं. तर खूप छान असं म्हणजे वाटलं आम्हाला. म्हणजे दिवसभराचं काम थकवा काही असलं ना तरी मैत्रिणींसोबतचा तो अर्धा तो 1 तास असतो ना तो पूर्ण आठवड्याभराचं रिचार्ज असतं असंही म्हणायला हरकत नाही. कारण की आम्ही एकाच बिल्डिंगमध्ये राहून जवळजवळ राहूनही आमची रोज भेट होत नाही. कारण की सर्वांच्या मुलांची स्कूल म्हणजे आधी तर आम्ही आलो तेव्हा आमच्याकडे छोटी छोटी बाळं होती, एकच बाळ होतं आमच्याकडे.
तेव्हापासूनचा आमचा प्रवास म्हणजे तेव्हाही लहान बाळेसोबत सांभाळले आहेत, परत मुलांचं स्कूलला ट्युशनला जाणे सोबत. मग आता मुलं मोठी होत चालले, कोणाच्या मुलांची स्कूल सकाळची असते, कोणाची दुपारची असते, कोणाचं ट्युशनचं टायमिंग सकाळचं, कोणाचं ट्युशनचं टायमिंग दुपारचं असं मग सगळ्यांनी सगळं ॲडजस्ट करावं लागतं. पण तरीही आम्ही तशा टायमिंग ॲडजस्ट करून वगैरे तरी आम्ही एकमेकांसोबत मैत्री अशी छान अशी अजूनपर्यंत टिकवून ठेवली. म्हणजे आमच्या मैत्रीला आत्ता 11 ते 12 वर्ष होत आली आहेत आणि तोपर्यंत आमची फ्रेंडशिप छान आहे. म्हणजे आमची भांडणं वगैरे कधीच झालेली नाही आणि होता म्हणजे असे आम्हाला राग येतो एकमेकांबद्दल की तुझं काही चुकलं, माझं काही चुकलं, थोडंफार चुकलं की आम्ही थोडंफार अबोला धरतो, परत एकमेकांच्या चुका सांगतो, परत काही चुकांवर आम्ही असं डोळे बंद करून असं पांघरून घालतो आणि जर काहीच कुठे चुकत असेल कोणाला तर समजावून सांगतो आणि तशीच आमची मैत्री आम्ही टिकवून ठेवतो. तशीच आमच्या मुलांची मैत्री आता म्हणजे ते आमची मुलं 10 वर्षाच्या पुढची म्हणजे 12-11 एवढे वर्षाची आहेत आणि तेवढ्या वर्ष त्यांची मैत्री ही टिकून आहे आणि तशीच आम्हाला टिकून राहू द्यायची आहे चांगली. जर तुम्ही पोलीस क्वार्टर्समध्ये राहणारे असाल ना तर तुमच्याही मुलांची किंवा तुमची फ्रेंडशिप तशी असेलच नक्की. कारण की आम्ही ज्या बिल्डिंगमध्ये आम्ही राहतो ना त्या बिल्डिंगमध्ये आमच्या आधीची बॅच राहायची, म्हणजे 93ची बिल्डिंग आहे आमची. तेव्हाच्या बॅच सर्व राहायचे ना, तेव्हा आम्ही आलेलो तेव्हा ते सर्व म्हणजे रिटायर व्हायला आलेले. तर त्यांची फ्रेंडशिप एवढी छान होती ना, अगदी घरातल्या व्यक्तींसारखे एकमेकांसोबत राहायचे. आणि तसंच आम्ही पण राहतो. आम्ही मैत्रिणी कमी, बहिणी कमी, नाते म्हणजे घरातले व्यक्ती जास्त, असं आम्ही एकमेकांसोबत वागत असतो. तर त्याच फ्रेंडशिप डे निमित्त म्हटलं आपण थोडंसं बाहेर गेलो आहे तर त्याचा ब्लॉगही घ्यावा म्हणून मी आज छान असा ब्लॉग घेतलेला आहे. तर आम्ही रात्री प्रॉपर 12 वाजता म्हणजे आम्ही घरातूनच निघायला सर्वांचं आवरून सावरून वगैरे जायचं होतं, म्हणून आम्हाला घरातून निघायला 9:30-10 झाले होते. आणि तेव्हा आम्ही गेलो आणि रात्री प्रॉपर 12 वाजता घरी आलं आणि तेवढ्या वेळामध्ये छान असं एन्जॉय केला, मस्त असे रील्स वगैरे काढले, छान जेवलो आम्ही. जेवणात काय संडे असल्यामुळे सर्वांनी चिकन वगैरे मागवलेलं, चिकन थाली, सर्वांनी चिकन थाली मागवलेली आणि चिकन थाली वगैरे खाल्ली मस्त. नंतर आईस्क्रीम खायची होती पण आमच्यातली एक मैत्रिणींमध्ये ती सपना आहे ना, तिने आम्हाला आईस्क्रीम खाऊ दिली नाही. तिच्यावर सर्वजण मुलं पण रागवले तिच्यावरती, मग मावशीने आम्हाला आईस्क्रीम खाऊ दिले नाही म्हणून. तर चला, असा होता आमचा फ्रेंडशिप डे संडे स्पेशल. आणि तर आता काहीतरी मशीन कामाकडे वळते, काहीतरी कटिंग वगैरे करते आणि बसते कपडे शिवायला, आमचं रोजचंच काम. तर मी आता ना शिवण क्लासही चालू करणार आहे. तर बघूया आता, भरपूर जणी मला विचारून गेलेले आहेत की तू शिवण क्लास घेशील का म्हणून. तर वेळात वेळ काढून तोही सुरू करायचा आहे. तर असेच आपले रोजचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही तुमच्या म्हणजे पोलीस क्वार्टर्समधल्या मैत्रिणींसोबत असे छान अगदी मन मिळाऊपणाने राहत असाल तर आमच्यामध्ये ना खूप साऱ्या मैत्रिणी आल्या, हे विशेष आहे. खूप साऱ्या मैत्रिणी आल्या नवीन, म्हणजे भरपूर साऱ्या आल्या आणि आमच्यात थोडं म्हणजे राहिल्या, पण आम्ही ज्या आहोत ना जुन्या, आम्ही जो आल्यापासून तर त्यांची आणि आमची फ्रेंडशिप कधीच तुटणार नाही. तर अशीच फ्रेंडशिप टिकून राहण्यासाठी तर आम्ही म्हणजे एकमेकांसोबत छान असे जोडून राहतो. तर चला, तर व्हिडिओला इथेच एंड करूया. बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.